नारायण, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप 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 वेगळा विषय घेऊन आलेली आहे. तर बघा, तुम्हाला असं वाटत असेल की माझी एखादी इच्छा जी आहे ती खूप खडतर आहे, खूप मला मनातनं वाटत आहे की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी. मी सगळं करून बघितलं, मी सगळ्या गोष्टी केल्या, मी हे उपाय केले, मी ते उपाय केले, मी सगळं जे काही असेल, जे काही जमेल मला, ज्या काही गोष्टी म्हणजे होतील माझ्याकडनं, मी त्या सगळ्या केल्या. पण माझ्याकडनं माझी ती इच्छा जी आहे ती पूर्ण होत नाही. ती कोणतीही इच्छा असू शकते, कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तो दूर व्हावा. लग्नाबाबतीत असू शकतो, काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे इंटरनल काही रिलेशनशिप मधले प्रॉब्लेम असू शकतात, किंवा तुमच्या आयुष्यात काही तुम्हाला सक्सेस मिळत नसेल, तुम्हाला अशा काही गोष्टी घडत असतील ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं घडत नसेल, नातेसंबंधामधील काही गोष्टी असतील, शत्रूबद्दल काही गोष्टी असतील, अशा खूप काही गोष्टी असतात. तुमचं स्वतःचं घर होत नसेल, तुम्हाला काही गोष्टी मनासारखा जॉब हवा असेल ते मिळत नसेल, मनासारखा जोडीदार मिळत नसेल, अशा खूप काही आपल्या मानवी जीवनातल्या खूप काही अपेक्षा असतात, खूप काही इच्छा असतात, ज्यामध्ये कोर्ट कचेरीची गोष्ट असेल, काहीही असू दे, एखादी केस असेल ती पूर्ण जात नाहीये, सारखं काम रखडतंय, घर बांधायला काढलंय पण घर पूर्ण होत नाहीये, पैसा कमी पडतोय, कुठे ना कुठे अडचणी येतेय. अशा सगळ्या गोष्टींवर एक जालिम उपाय मी तुमच्यासाठी आज आणलेला आहे. आणि हा जालिम उपाय इतका खडतर आहे, इतका प्रभावी आहे की हा उपाय जो कोणता मनुष्य मन लावून करेल त्याची इच्छा पूर्ण होणारच, त्याची इच्छा पूर्ण होणारच. ही जी काही आजची सेवा आहे, ती मी जी सेवा तुम्हाला सांगणार आहे, ही हनुमानाची म्हणजेच आपल्या मारुती रायांची सेवा आहे. ही सेवा 2 प्रकारे केली जाते. खडतर गोष्टींसाठी 3 दिवसांची सेवा केली जाते, ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ती तुम्हाला जर का करायची असेल तर ती उद्या आहे मंगळवार, उद्यापासून नक्कीच ती तुम्ही करू शकता. आणि अजून एक जी सेवा आहे ती मी थोड्या वेळाने व्हिडिओ टाकेल, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. ती सुद्धा सेवा जी आहे ती तुम्ही मंगळवारपासून करू शकता. ह्याला कोणताही मंगळवार घेतला तरीही चालेल, काही गरज नाहीये की कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्षच हवा किंवा कोणताही मंगळवार हवा. शक्यतो त्या मंगळवारी अमावस्या किंवा पौर्णिमा वगैरे नसावी, एवढंच काळजी घ्या. बाकी एकादशी ह्या गोष्टींची काहीही घेणं देणं त्याचं नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मारुती रायांकडे म्हणजे हनुमानाकडे विनंती करायची आहे की माझी ही अशी इच्छा आहे, खडतर इच्छा आहे, ही इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण करा. मला जेवढे कष्ट करता येईल तेवढे मी कष्ट करून ही सेवा करेल. त्याचबरोबर कर्म सुद्धा मी माझे कंटिन्यू ठेवेल, कर्म सुद्धा मी माझे चालू ठेवेल. माझ्या कामामध्ये मी लक्ष केंद्रित करून सगळ्या गोष्टी नीट करेल. फक्त तुम्ही माझ्या बरोबर या आणि माझी ही इच्छा पूर्ण करा. मनापासून तुम्ही केली ना, तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे बघा, हनुमानाची सेवा आहे तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे, हनुमानाची सेवा म्हणल्यावर थोड्याशा काही गोष्टींचं पालन करायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 3 दिवसाची ही सेवा आहे. या 3 दिवसांमध्ये सर्वात महत्वाचं जी काही पूजा मांडणी आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प घेणार आहात. त्यानंतर 3ही दिवस जमलं तुम्हाला तर उपवास करा, नाही जमलं तर काही नाही, पण फक्त कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण करायचं आहे. उपवास केला तर अतिउत्तम, ज्यामध्ये तुम्ही रात्री सोडणार आहात. आणि नाही उपवास होते तर तुम्ही कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण करायचंय. त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मनापासून मनात कुठल्याही प्रकारची शंका नसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा तुम्हाला काय करायची आहे, या सेवेमध्ये तुम्हाला एक छोटासा पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर हनुमानाचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक दिवा तिथे लावायचा आहे, नारळ तिथे ठेवायचं आहे. त्याच नंतर तुम्हाला सांगते, जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे एक भोजपत्र म्हणून एक पानासारखं मिळतं, ते नसेल तर एक लाल कागद घ्या. त्या भोजपत्रावर किंवा त्या लाल कागदावर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे, तुमची जी अडचण आहे ती तुम्हाला तिथे लिहायची आहे. आणि हनुमानाच्या फोटो खाली तो दाबून तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. ते झाल्यावर तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला तिथे थोडंसं चण्याचा किंवा कोणत्याही फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. लाल फळ असलं अतिउत्तम किंवा नारंगी फळ असलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला धूप दीप बत्ती जे काही असेल ते लावायचंय ते तुम्ही लावा. शेंदूर सुद्धा तुम्ही त्या फोटोला लावा, कारण तुम्हाला जो आपण जे शेंदूर हनुमानाच्या मंदिरापासून आणतो किंवा तो असेल किंवा विकत आणला तो लावला तरी चालेल. त्यानंतर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे, गणपतीचं स्मरण करून, हे गणपती राया मी अशी पूजा करत आहे, अशी सेवा सुरुवात करत आहे, तर माझ्या बरोबर या, मला
सोडायचा आहे तर मला ही सेवा माझ्याकडनं 3 दिवसाची सेवा पूर्ण करून घ्या आणि संकल्प सोडून तुम्हाला ते पाणी जे आहे ते संकल्प सोडून, संकल्प कसा घ्यायचा आहे तुम्हाला माहितीच आहे, पाणी अक्षदा फुलं तुम्हाला घ्यायची आणि संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. ते झालं. त्यानंतर मारुती रायाला सुद्धा सांगायचं आहे की मी अशी गोष्ट करत आहे तर माझ्याकडनं हे पूर्ण करून घ्या. तर हा झाला पहिल्या दिवशीचा संकल्प. पहिल्या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसाचा 3 वेळा पाठ करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसा 3 वेळा पाठ म्हणजे एक पूर्ण हनुमान चालिसा तुम्हाला 3दा वाचायची आहे. ते झाल्यावर रामाची आरती करायची, गणपतीची आरती करायची, रामाची आरती करायची, हनुमानाची आरती करायची. सेवा तुमची झाली. पहिल्या दिवसाची सेवा तुमची झाली. दुसऱ्या दिवशी 7 वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ करायचा म्हणजे 7 वेळा हनुमान चालिसा वाचायची. तिसऱ्या दिवशी 11 वेळा हनुमान चालिसा वाचायची. असं पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 7, तिसऱ्या दिवशी 11 असे 3 दिवसाची सेवा करायची आहे. 3ही दिवसामध्ये पहिल्या दिवशी फक्त संकल्प राहील, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी संकल्प राहणार नाही. फक्त पाठ 3, 7, 11 या क्रमामध्ये पाठ, आरती, सेवा झाली. ती जी इच्छा वगैरे आहे ती तशीच तुम्हाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या तिसऱ्या दिवसापर्यंत तशीच ठेवायची. ते झाल्यावर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तिसऱ्या दिवशी तुम्हाला उद्यापन म्हणून काही नाही, नैवेद्य जे काही रोज तुम्ही दाखवताय तसं नैवेद्य वगैरे दाखवा. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ती इच्छा लिहिलेला भोजपत्र किंवा इच्छा लिहिलेला जो कागद आहे तो कागद एखाद्या हनुमान मंदिरात घेऊन जायचा आहे आणि तिथे जाऊन हनुमानाच्या उजव्या पायावर तो अर्पण करायचा आहे. उजव्या पायावर अर्पण करून तिथे तेल वगैरे वाहत असेल, फुलं वाहा आणि त्यानंतर हनुमानाला विनंती करा की मी ही अशी सेवा केलेली आहे, माझ्याकडनं जी काही सेवा झालेली आहे त्यातली जी काही इच्छा आहे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी. झाली असेल तर तुम्ही म्हणजे हे करू शकता की धन्यवाद म्हणा किंवा आभार आपण जे म्हणतो किंवा आपण म्हणतो हे मारुती राया तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली त्यासाठी खूप 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 धन्यवाद, तुम्ही असेच माझ्याबरोबर राहा. इच्छा अजून झाली नसेल तर विनंती करा, लवकरात लवकर ती पूर्ण करेल. कारण ह्या खडतर गोष्टीमध्ये मारुती रायाला येऊन तुमची इच्छा पूर्ण करावीच लागते. कारण ही खूप प्रभावशाली सेवा आहे, खूप वेगळी सेवा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण असू दे तुम्हाला ही गोष्ट करायची. सगळ्यात महत्वाचं ही सेवा कधी करायची, ही सेवा तुम्हाला रात्री 9 वाजेच्या नंतर करायची आहे. 9 वाजेच्या नंतर म्हणजे रात्री तुम्ही झोपायच्या नंतर, जर म्हणजे झोपायच्या आधी जो वेळ असतो 9 वाजेच्या नंतर केली तर अति उत्तम. असं म्हटलं जातं की 9 वाजेच्या नंतर ही जर का सेवा केली तर ती जास्ती प्रभावशाली म्हटली जाते. तर त्यामुळे तुम्ही 9 वाजेनंतर ही सेवा करा. 12 वाजेपर्यंत तुमचं सगळं उरकून 12 वाजेच्या आत सगळं उरकून तुम्ही करू शकता. फक्त 3 दिवसाचा प्रश्न आहे. ही सेवा केल्याने बऱ्याचशा जणांचे खूप 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 अडचणी, खूप गोष्टी सुटलेल्या आहेत. नक्की करून बघा. तुम्हाला यातनं जे काही फळ मिळतील ते मला कमेंटमध्ये लिहून सांगा. नक्कीच मला ते बघून खूप आनंद होईल. खूप छान, खूप प्रभावी आणि खूप 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 खडतर तुम्हाला याचं उत्तर देणारी ही प्रभावी सेवा आहे. करून बघा आणि नंतर त्याचे अनुभव घ्या. तर ह्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये एवढीच होती. कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.